चालू केला चालू आहे ना? हा चालूच राहू दे. हे बघा इकडे बघा. इकडे बघ. काय झालं सांगा. आता हे तुम्ही करून पहा. आता सेकंड लॉचं सांगा. ते काय छोटीकडे घेऊ का घेतलं तुम्हाला ज्यांना बोलायचं त्यांनी तिकडच्या वर्गात जा. पुढे रे हे बघा एक मिनिट बघा काय होतं. इकडे पहा सगळ्या इथे पहा तुम्ही. आता मी हा लोखंडी ना तिकडे टाकते. काय होतं ते पहा. इथे सगळं हे प्लेन आहे. त्याचं टेक्स्चर बरोबर आहे. आता पहा काय झालं. तिचा खड्डा पडला ना. मुलगी असू राहिली ना. हे बघा हा खडू टाकते. काही फरक पडला का. या लोखंडाच्या याच्याने त्याच्यामध्ये खड्डा पडला आणि याच्याने पडला का नाही. तसंच आपण याच्या ठिकाणी आपण लाकडाचं पण वापरलं. आता हे बघा पण या ठिकाणी हा खड्डाने पडला का. पडल्यानंतर तसंच त्या ठिकाणी राहिला. पण जर आपण हे लोखंडाचं टाकलं का घे झाला सक्सेस. आता तिसरा कर रे बेटा. कर पटकन. नाही जमलं तू पुढचा करा पटापट. टीचर चांगलं तुझ्या ज्यांनी केलं त्यांनी मागे राहायचं. पुढचा तू बाजूला हो रे. हा कर रे. कोण येत आहे घे. काढ पटकन. नाही सक्सेस नाही झाली. इतक्या जोरात नाही ना बेटा. व्यवस्थित करा ना. पुढे सक्सेस झाली. घे ग. घे ग. झालं गेला. घे ग. व्हेरी गुड. काय तो इनर्शिया. सांग बेटा न्यूटनचा कोणता लॉ आहे हा. फर्स्ट लॉ. व्हेरी गुड. चला पटकन. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. पटापट करा. कर ग पटकन. आता हे सर्व कॉन्स्टंट मध्ये आहे. आता मी फोर्स अप्लाय करते कार्डशीटवर. काय होईल. काय झालं. कार्डशीट गेली आणि त्याच्यावर पॉईंट हा इनर्शियामुळे त्या सॉईलमध्ये पेपरमध्ये असलेल्या सॉईलमध्ये पडला. समजलं. न्यूटनचा फर्स्ट लॉ. पुढे दे.
गुड. 2 सोडून 1 करत जा. आता 4-5 मुली सोडून तिकडे दे. समजलं सगळ्यांना? टिचकी मारता नाहीत का? गुड. घेते तिकडे. गुड. जा पुढे दे. पुढे दे. पुढे दे. गुड. याच्यानंतर तुम्हाला डेफिनेशन सांगायची आहे न्यूटन फर्स्ट लॉची. फर्स्ट लॉ कोण सांगेल? न्यूटनचा फर्स्ट लॉची डेफिनेशन कोण सांगेल? तू सांगते? An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. ओके, बरोबर आहे. व्हेरी गुड बेटा. आता सेकंड लॉ कोण सांगेल? अच्छा, तू सांग. The rate of change of momentum is proportional. ओके, बरोबर आहे. आपण काय पाहतो? मास आणि वेलोसिटी. थर्ड लॉ कोण सांगेल? सांग बेटा. Every action force has an equal and opposite direction. Reaction simultaneously. हां, गुड. आता मी तुम्हाला याच्यासोबत इक्वेशन पण शिकवले होते. इक्वेशन ऑफ मोशन. इक्वेशनचे तिन्ही फॉर्म्युले कोण सांगणार? V is equal to u plus at. This is the relation between velocity and time. S is equal to ut plus 1 upon 2 at square. This is the relation between displacement and time. V square is equal to u square plus 2as. This is the relation between displacement and velocity. Very good.